नमस्कार. पीठ न मळता पारी न लाटता एकदम सोप्या पद्धतीने आलू पराठा बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. घरातील एक मध्यम साईजची वाटी घ्यायची आहे. त्या वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे. घरामध्ये आपल्या पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे इथे मी बेसन पीठ घेतलेले आहे. त्यानंतर 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद, थोडीशी कस्तुरी मेथी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग, हे सर्व ह्या पिठामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. तर इथे मी मसाले घेतलेले आहेत. ह्या मसाल्यांचं प्रमाण म्हणजे सपोज तुम्ही जिरी वाढवली, ओवा वाढवला तुमच्या आवडीप्रमाणे तरी काही हरकत नाही आहे, तुम्ही इथे वाढवू शकता. त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची मी खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे, तेही यामध्ये ॲड करायचं आहे. फक्त इथे लक्षात ठेवायचं की आपण अगोदरही मिरची पावडर वापरलेली आहे आणि आता आपण इथं पुन्हा हिरवी मिरची वापरणार आहोत. जर तुम्ही म्हणजेच इथे तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. नंतर इथे मी 2 बटाटे काय केलं होतं, उकडून घेतले होते आणि थंड झाल्यानंतर किसणीच्या मदतीने किसून घेतलेले आहेत आणि ते बटाटे किसून घेतलेला बटाटा यामध्ये मी ॲड केलेला आहे. त्यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स ॲड केलेला आहे. चिली फ्लेक्समुळे थोडा हटके चव ह्या पराठ्याला येते, त्यामुळे ॲड केलेलं आहे. फक्त पुन्हा इथे एक लक्षात ठेवायचं आहे की आपण याआधी मिरची पावडर हे वापरलेले आहे, थोडीशी हिरवी मिरची वापरलेली आहे आणि पुन्हा आपण इथे चिली फ्लेक्स वापरत आहोत. म्हणजे तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणातच इथे ॲड करायचं आहे. त्यानंतर आपण ॲड केलेले सर्व मसाले या पिठाला व्यवस्थित लागले गेले पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित असे हाताने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाण्याचा वापर करून काय करायचं, आपल्याला व्यवस्थित असे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पाण्याचा वापर करून बॅटर तयार करून घ्यायचं आहे. कधी कधी काय होतं की आपल्याला उठायला उशीर होतो, तर कधी रात्रीच्या स्वयंपाकांचा कंटाळा येतो, तर त्यावेळेस आपल्याला कसं पाहिजे असतं की पौष्टिक पाहिजे असतं, सगळ्यांना आवडलंही पाहिजे आणि पटकन झालं पाहिजे असं आपण काहीतरी शोधत असतो. तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. खूप कमी वेळात होतं आणि घरात असणाऱ्या साहित्यातच होतं. सपोज चिली फ्लेक्स किंवा कस्तुरी मेथी नाही वापरलं तरीही चालेल, तरीसुद्धा तुम्ही हा पराठा विदाऊट कस्तुरी मेथी आणि चिली फ्लेक्सशिवाय करू शकता, तरीही चव एकदम सुंदर येते. आणि अशा प्रकारचा पराठा जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरीही तुमचा चुकणार नाही आहे. फक्त छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या जर तुम्ही मी सांगितलेल्या फॉलो केल्या तर तुमचा पराठा पहिल्या प्रयत्नात एकदम परफेक्ट असा तयार होईल. पण त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे आणि काय करायचं आहे की ज्या ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवायचं आहे आणि सहज तुमचा पराठा पहिल्या प्रयत्नात खूप सुंदर असा तयार होईल. तर हा पराठा बनवत असताना एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी करायची आहे. खूप पातळ पीठ करायचं नाही आहे, ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवलेलं आहे त्या प्रमाणात करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हा पराठा भाजून घेणार आहात त्यावेळेस काय करायचं आहे, तवा व्यवस्थित असा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस हे बॅटर तुम्ही तव्यावर ओतताल त्यावेळेस गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आहे आणि पराठाची वरची बाजू जी आहे ती जेव्हा कोरड होईल तेव्हाच पलटी करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे इथे बॅटर तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे तवा मी व्यवस्थित असा कडकडीत गरम करून घेतलेला आहे. त्यानंतर सर्व साईडने मी तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते बॅटर ह्या तव्यावर आपल्याला ॲड करायचं आहे आणि बॅटर ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे. म्हणजे काय होतं की हा पराठा व्यवस्थित असा भाजला जातो. हा पराठा व्यवस्थित असा तयार झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हा पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की वरची बाजू जी आहे ती कोरडी झालेली आहे. तर आता आपल्याला झाकण काढायचं आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला हा पराठा पलटी करून घ्यायचा आहे. इथे सर्वात महत्त्वाची टिप आहे की वरची बाजू व्यवस्थित अशी कोरडी होऊन द्यायची आणि मगच हा पराठा पलटी करायचा आहे. नाहीतर जर लवकर वरची बाजू कोरडी झाली नाही तर काय होऊ शकतं की पराठा पलटी करताना तुटू शकतो. त्यामुळे वरची बाजू व्यवस्थित अशी कोरडी होऊन द्यायची आणि त्यानंतरच हा पराठा व्यवस्थित असा पलटी करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा पराठा दोन्ही साईडनी व्यवस्थित असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. पराठा दोन्ही साईड खरपूस भाजून झाल्यानंतर इथे मी तूप लावून घेत आहे. इथे तुम्ही बटरचाही वापर करू शकता किंवा फक्त तेल वापरले तरी चालेल, परंतु तुपामुळे खूप सुंदर अशी चव येते, त्यामुळे इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. तर इथे पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत असा इथे पराठा तयार झालेला आहे. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की पराठा कसा तयार झालेला आहे.
तर इथे मी राहिलेले सर्व पराठे तयार करून घेत आहे. हे तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यालाही करू शकता, रात्रीच्या जेवणालाही करू शकता, केव्हाही तुम्ही हे करू शकता. एकदम मऊ लुसलुशीत होतात. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना हा पराठा आवडेल. नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसा तयार झालेला आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे काय होईल, जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.